भैया मला माहिती आहे ती महत्वाची मीटिंग होती, पण आता आपण काहीतरी मार्ग शोधू ना त्यावर भैया. अरे आज जर का मीटिंगला जाताना मला नंदाक्कानी ओवाळलं असतं तर. हे बाबा, मी ओवाळल्यामुळे काही गडबड झाली का? तरी मी सांगत होते तुम्हाला की काकूलाच ओवाळू दे. गडबड झाली का? या आधी सुद्धा 2 वेळा याच मीटिंगसाठी जाताना नंदाक्कानी मला ओवाळलं होतं. तेव्हा हे डील पक्क झालं नव्हतं. आज पुन्हा त्याच मीटिंगसाठी मी निघालो, तू मला ओवाळलंस, पण तरी हे डील पक्क झालं नाही. असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण हे डील पक्क झालंय श्रावणी, आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू मला ओवाळलंस, लकी आहेस तू माझ्यासाठी. बोल श्रावणी, काय हवंय तुला? मी आज खूप खुश आहे. जे हवंय ते माग. माझा जीव जरी मागितलास ना तरी मी द्यायला तयार आहे. बोल. बाबा, हे असं काहीतरी बोलू नका. खूप महत्वाचे आहात तुम्ही माझ्यासाठी. बोल श्रावणी, पण काय हवंय तुला? काय झालं श्रावणी, तू गप्प कायस? काहीच मागितलं नाहीस. बोल, काय हवंय बोल. बाबा, मला तुमचे हक्काचं आणि मायेचं छत्र कायम माझ्या डोक्यावर हवं. बाकी दुसरं काहीच नको. जावे बापूंचा फोन. बोल रुद्र. तुमचं खूप खूप अभिनंदन. मला आत्ताच समजलं तुमची फॉरेन डेलिकेट्स बरोबर एक इंटरनॅशनल डील क्रॅक झाली. परत एकदा अभिनंदन सर तुमचं. थँक्यू सो मच रुद्र. हे सगळं फक्त माझ्या श्रावणीच्या भाग्यामुळे झालंय. खरंय सर. सर, आता डील क्रॅक झाली आहे, पण श्रावणीच्या आणि माझ्या लग्नाचं काय? तो विषय कधी मार्गी लावतोय आपण? लावूया. लवकरच तुमच्या लग्नाचा आपण मुहूर्त काढूया. मी सुट्टी घेणारे काही दिवस हायकमांडला पण सांगितलंय, कारण मला माझ्या मुलीच्या लग्नात नाचायचंय आता. तुमच्या झोपेत कोणाचं नाव घेत होतीस? बाबा, मी त्याचा अजिबात विचार करत नाहीये. माझ्यासाठी आता फक्त तुम्हीच महत्वाचे आहात. तू त्याचा विचार करत नाहीयेस तर मग त्याचं नाव कसं घेतलंस? श्रावणी, मी तुला थोड्या वेळापूर्वी विचारलं होतं, एक चान्स दिला होता, आठवतंय तुला? तुला विचारलं होतं तुला जे हवंय ते माग. तू काहीच बोलली नाहीस. त्यावेळेस जर का तू मागितलं असतंस तर मी तुला ते सगळं दिलं असतं. पण मला खरंच काहीच नकोय. एक गोष्ट लक्षात ठेव श्रावणी, खूप वर्षांनंतर कुणावर तरी विश्वास ठेवलाय. अशा मुलीवर विश्वास ठेवलाय जिला मी माझ्या नजरेसमोर उभं सुद्धा करत नव्हतो. तो विश्वास मोडू नकोस. नाही, कधीच नाही बाबा. काही वर्षांपूर्वी तुझ्या आईने माझा विश्वास मोडला होता. माझ्या जवळच्या मित्रांनी त्यांनी विश्वास मोडला होता, आणि आता हा शुभ त्यांनी विश्वासघात केलाय. श्रावणी, प्लीज, रिक्वेस्ट आहे, तू तरी माझा विश्वास मोडू नकोस. बाबा, तुमची मुलगी तुम्हाला शब्द देते. मी तुमचा विश्वास मोडू देणार नाही. आणि रुद्र सरांबरोबर ठरलेल्या लग्नातून काहीही झालं
तरी मी माघार घेणार नाही. काय झालं गुरुजी? बराच वेळ झाला तुम्ही पत्रिकेकडे एकटक बघताय. काही प्रॉब्लेम नाही ना पत्रिकेत? नाही साहेब, काळजी करण्यासारखं काही नाही. बाकी काही नाही गुरुजी, फक्त पत्रिका जुळायला हवी बस. हो, तुमची इच्छा पूर्ण होईल. दोघांची पत्रिका उत्तम जुळतीये. लग्नाची तयारी करा. वा 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 गुरुजी, आनंदाची बातमी दिलीत. बरं मला सांगा, गुण किती जुळतायत? उत्तम राजयोग आहे. अशी पत्रिका जुळणं भाग्यवंतांच्याच नशिबात असतं. 36 पैकी 36 गुण जुळले. वा, कुंडली जितकी चांगली जुळतीये ना, तितकाच ग्रहांचा फेरा पण मोठा आहे. काही अडचणी येतील. गुरुजी अडचणी येतील म्हणजे? घाबरण्यासारखं काही नाही ना? नाही, आता ग्रहांचा फेरा आहे ना, तर काय त्या बाबतीत आत्ता तरी काय सांगता येत नाही. तर मला सांगा, लग्नाचा मुहूर्त किती तारखेचा निघतोय? मला वाटतं 20 तारखेचा मुहूर्त चांगला आहे. 30 तारीख आपण लग्नासाठी ठरवूया. म्हणजे 15 तारखेपर्यंत तुम्हाला सगळे कार्यक्रम उरकता येतील. तुम्ही म्हणाल तसं गुरुजी. हे पत्रिका घ्या. हा, ठीक आहे. बाई आम्ही सोडून येतो. या गुरुजी. येत